काय आले? वन ऑफ द आले. बरोबर. वन ऑफ द च्या वाक्याचं आपण काय दिले स्ट्रक्चर? पहिलं वाक्याची सुरुवात कशाने करायची? व्हेरी फ्यू. गुड. आणि मग आता इथे आपण काय केलं? गुडचे 3 रूप सांगतो. ईडीचं पहिलं रूप गुड, पुन्हा गुड, पुढं गुडर नाही, काय शब्द दिलाय बघ खाली? बेटर आणि तिसरा बेस्ट. ओके. वाक्याची सुरुवात व्हेरी फ्यू ने केली. आणि इथे काय केलं आपण? ऍडजेक्टिव्हला ईआर लावा किंवा मोर प्लस ऍडजेक्टिव्ह. आणि इथं चेंज काय केलाय? मोस्ट अदर बॅट्समन. ठीक आहे. मग वन ऑफ द चं वाक्य साधं वाक्य कळलं. आधी दिलेले वाक्य कसे होते? एसडी चे साधे वाक्य. आता ते कसे आहेत? चला बसा या. तर मुलांना बघा, विराट कोहली इज वन ऑफ द बेस्ट बॅट्समन इन द वर्ल्ड. जगातल्या अनेक बॅट्समन पैकी विराट कोहली सध्याच्या घडीला एक उत्तम गुड चांगला असा बॅट्समन आहे. अनेकांपैकी एकाची तुलना होते तेव्हा वन ऑफ द असतं. लक्षात घ्या. एसडी चे वाक्य काय? एसडी बोले तो क्या? क्वालिटी डिग्री. अनेकांपैकी एक. जगातला एकटाच विराट कोहली चांगला आहे का? अनेक जण चांगले. ठीक आहे बॅट्समन. बरं, मग आता आपण अशा प्रकारच्या वाक्याचं, ज्या वाक्यामध्ये वन ऑफ द आले आणि पुढे डिग्रीचा शब्द आला एसडीचा, वन ऑफ द आले की कोणतं वाक्य? वन ऑफ द चं वाक्य. मग अशा वाक्याचं करताना वाक्याची सुरुवात व्हेरी फ्यू ने करावी. बाकी सूत्र जसं तसं व्हेरी फ्यू प्लस एस2 चं अनेक वचन. एस2 कोण? यशमानवाद बद्दल आलेला शब्द बॅट्समन. अनेक वचन करा कॉम्प्लिमेंट. इथं मात्र तुम्हाला हेल्पिंग वर्ब अनेक वचनी घ्यायचं आहे. का? कारण इथे S2 चं आपण अनेक वचन केले प्लस ऍडजेक्टिव्ह एज प्लस S1. ठीक आहे. म्हणून वाक्य काय झालं आपलं? व्हेरी फ्यू बॅट्समन इन द वर्ल्ड आर ॲज गुड ॲज विराट कोहली. मग याच वाक्याचं आपल्याला एसडी च्या वन ऑफ द च्या वाक्याचं सीडी करताना सूत्र काय केलं? एस जसं सब्जेक्ट जसाला तसा, हेल्पिंग वर्ब जसाला तसं, ऍडजेक्टिव्हला ईआर किंवा मोर प्लस ऍडजेक्टिव्ह दॅन मोस्ट अदर S2 चे अनेक वचन. S1 जसाला तसा S2 चे अनेक वचन. वाक्य काय? विराट कोहली इज बेटर दॅन मोस्ट अदर बॅट्समन इन द वर्ल्ड. आता मग मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती, मराठीत त्याला काय म्हणतात? डिग्रीला. कोण सांगते? तरतम भाव. मग आता तर आणि तम म्हणजे काय? तर म्हणजे काय? सीडी. तम म्हणजे उत्तम, सर्वोत्तम, एसडी. मग पीडीला काय म्हणायचं? सम. सम तर तम भाव. कळालं? यस. ओके, राईट डाऊन.